नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण नक्षत्रांच्या माहिती घेण्यामध्ये पुष्य नक्षत्र याबद्दलची माहिती घेणार आहोत. पंचांग जो आहे त्याचा अभ्यास करत असताना जे 5 गोष्टी विचारात घेतल्या जातात, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, यामध्ये जे नक्षत्र आहेत ती एकूण 27 आणि त्या नक्षत्रांचा आपण अभ्यास करत आहोत. आज त्यातलं आपण 8 नंबरचं जे नक्षत्र आहे ते म्हणजे पुष्य. हे नक्षत्र जे आहे ते कर्क राशीमध्ये येतं. बऱ्याच लोकांच्या या नक्षत्रामध्ये त्यांना शांती वगैरे सांगितलेली असते. केली नसेल तर आपण ती गरज पडेल, अडचणी येतील तेव्हा करतो. परंतु मुळात काय आहे हे समजून घेणं आणि ती शांती का करायची आणि माझ्यात काय बदल होणार आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं आपण आज बघूया कर्क नक्षत्र, हे कर्क राशीतलं पुष्य नक्षत्र म्हणजे काय आणि त्याची माहिती काय आहे. हे जे नक्षत्र आहे हे दर महिन्याला एकदा येतं, परंतु चंद्र हा दर महिन्याला एकदा या नक्षत्रामध्ये येतो. म्हणजे एका वर्षामध्ये आपल्याला 12 किंवा 13 वेळा चंद्र या नक्षत्रामध्ये दिसतो. परंतु सूर्य, रवी हा फक्त एकदाच येतो. हा पूर्ण वर्षामध्ये 15 दिवस या नक्षत्रामध्ये असतो. तो साधारणपणे एखाद दुसरा दिवस पुढं मागं म्हटलं तर 16 जुलै ते जुलैचा अखेर म्हणजे 28-30 जुलै या दरम्यानच्या काळामध्ये हा रवी ह्या नक्षत्रामध्ये असतो. आता हा जो काळ आहे हा पावसाचा काळ आहे, त्यामुळे हे नक्षत्र पावसाचं मानलं जातं. आता ह्याच्याबद्दल काही गैरसमज सुद्धा असू शकतील. बघूया आपण तो काय प्रकार आहे. ह्या नक्षत्राचं खास वैशिष्ट्य म्हणजे काय, हे मेष म्हणजे मेंढा योनीचं नक्षत्र आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेला ह्या नक्षत्राचा जो स्वभाव असतो त्याचा विचार करत असताना मेंढा ही प्रवृत्ती डोक्यात येण्याची शक्यता असते आणि आहे. पण तसं थोड्याफार प्रमाणात त्याही गोष्टी जाणवतात आपल्याला. मग हा जो मेंढा आहे याच्यावरून माणसाचे काही अंदाज बांधले जातात, परंतु त्याला सुद्धा एखादी कथा असते की हे असं का आहे. तर मग आपण विचार करूया की ह्या पुष्य नक्षत्राची कथा काय होती. तर असं म्हणलं जातं की ह्या सृष्टीचं, म्हणजे या पृथ्वीवरची सगळी सृष्टी आहे तिचं, ह्याचं भरण पोषण करण्यासाठी समर्थ अशा देवांनी काय केलं, त्यांचं मंत्रीपद भूषवणारे जे बृहस्पती होते, जे मनुष्याकृती म्हणजे माणसासारखे होते, ते देव नव्हेत पण ते माणसासारखे, पण ते देवत्वामध्ये असायचे, म्हणून त्यांची नेमणूक केली. मग ह्या बृहस्पतींनी एकदा असा विचार केला की आपण ब्रह्मसर्वस्व व्हावे, म्हणजे ह्या संपूर्ण ब्रह्मावर आपली सत्ता असायला पाहिजे. आणि मग सगळ्या देवांनी सांगितलं की तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमच्या इच्छेला पाठी फुटतील, तुमची इच्छाही पूर्ण होईल, परंतु तुम्हाला या पुष्य नक्षत्राचं काय करायला पाहिजे तर उपासना करायला पाहिजे. मग त्यांनी त्याचा जप, तप, हवन, अमक हे सगळे उपासना, सर्व प्रकारची पूजा हे सगळी केली. आणि बरेच दिवस, खूप दिवस केल्यानंतर त्यांना हे सगळं साध्य झालं आणि मग ते ब्रह्मवर्चस्वी म्हणजे जगावर त्यांचं राज्य काही दिवस होतं. आता प्रश्न असा आहे की आम्हाला काय ह्यातून मिळणार. तर जो कोणी या पुष्य नक्षत्राची आराधना करेल, त्याची देवता बृहस्पती म्हणजे गुरु हिची पूजा अर्चा करेल, त्यांचा जप वगैरे, तर तुम्ही मनोभावे हे काही ठराविक काळ केलं तर तुम्हाला निश्चितपणे चांगला गुरु मिळेल आणि पुष्य नक्षत्राचा आशीर्वाद मिळून तुम्हाला तुमचं सुद्धा वर्चस्व, काही तुम्ही ठराविक जेवढा काळ, जेवढ्या जागेवर, जेवढ्या वस्तूवर, जेवढ्या एखाद्या ऑफिसवर असेल, तुमचं तिथं वत्सक तयार होईल किंवा तुमचं त्याच्यावर वर्चस्व येईल. पृथ्वीवर काय सगळं येणार नाही, परंतु हे शक्य आहे आपल्याला, म्हणून लोक याची पूजा अर्चा करताना दिसतात. जो व्यक्ती एखाद्या नोकरी उद्योगामध्ये आहे त्याला जर आपल्याला उच्च पदस्थ म्हणजे प्रमोशन मिळायचं असेल किंवा
एखादा चांगला अधिकारपद म्हणजे उच्चपदस्थ म्हणजे प्रमोशन मिळालं नाही पण प्रमोशनचा पगार घेतोय मी, हे कुठंतरी अपराधीपणाचं वाटतंय, तर त्याला ते प्रमोशन मिळून त्याचं ते अपराधीपण सुद्धा कमी होऊन जाईल या स्वरूपाची ही कथा आहे. तर कथा ही कथेच्या जागी आहे. आपण काय करायचं आहे, कथेचा मतितार्थ घ्यायचा. याचा अर्थ असा की आपल्याला एका गुरुची गरज आहे. आपण गुरुच्या अधिपत्याखालीच राहिल्यास आपल्या चुका कमी आणि आपलं पुण्य जास्त वाढण्यासाठी आपले प्रयत्न होतात. आपण फार न विचार करता गुरुच्या अधिपत्याखाली राहिलो तर आपलं काम आपण मन लावून करू शकू, ही वस्तुस्थिती असते. म्हणून कथा महत्त्वाची नाही तर कथेतला मतितार्थ महत्त्वाचा. मग आपण विचार करायचा की या कथेचा मतितार्थ महत्त्वाचा, तर त्यासाठी मी त्याला कनेक्ट आहे काय, माझा स्वभाव कसा आहे, तोही विचार करायला पाहिजे. मग या नक्षत्राची जे लोक आहेत त्यांचा स्वभाव साधारणपणे ज्योतिषशास्त्र असं म्हणतं की या पुष्य नक्षत्रावर जन्मलेले जे बालक आहे ते हुशार आहे, देवधर्म याबद्दल श्रद्धा ठेवून जगणार आहे, त्यांना आपल्या मर्यादा न सोडता जगण्याचा, आनंद घेण्याचा फार मोठा वारसा प्राप्त होतो. हे लोक सत्यवादी आहेत. मोठ्या कुटुंबवत्सल अशा कुटुंबामध्ये यांचा जन्म होतो. मुळात अशी माणसं मोठ्या मनाची आणि मोठा विचार करणारी असतात. अध्ययनामध्ये म्हणजे शिक्षणामध्ये या लोकांना चांगला रस असतो. जर शिक्षण करून एखाद्या प्रशासनात गेले तर प्रशासनामध्ये हे आपली पकड किंवा वचक चांगला ठेवू शकतात. म्हणजेच काय, तर सर्वांना मिळून मिसळून घेऊन काम करू शकतात. याचं कारण असं आहे की हे गुरुभक्त असतात आणि गुरुचा आदर करत राहणं यांच्यामध्ये रक्तामध्ये असतं. हा जो प्रकार बघितला तर आपण लक्षात येईल की यांचा स्वभाव कसा असतो. आता हा स्वभाव जर बघितला तर या स्वभावाला पोषक बाकीच्या पण गोष्टी असल्या पाहिजेत. म्हणून आता विचार करूया की ह्या नक्षत्रामध्ये पंचांगामध्ये काय काय असतं. तर पंचांगात पहिल्यांदा दिलंय की हे नक्षत्र मध्यनाडीचं आहे. मध्यनाडी म्हणजे काय, तर वात नावाचा दोष असणारी प्रकृती, ज्या प्रकृतीमध्ये आपण म्हणतो की वात हा जो आहे तो जास्त आहे, मग त्या व्यक्तीला त्यापासून होणारे दोष किंवा त्रास हे जास्त जाणवतात. मग त्याला काय करायला पाहिजे हे त्या संबंधित डॉक्टरांची सरळपणे चर्चा सल्लामसलत करून आपण काय खावं काय नको, आपल्याला काय गरजेचं आहे, आपण कोणता व्यायाम करायला पाहिजे म्हणजे माझा वात वाढून मला त्रास होणार नाही, याचा तो अभ्यास करतो. त्यानंतर याच्यामध्ये आपण बघितलं तर आपलं असं लक्षात की ही योनी मेष योनी आहे. याचा अर्थ असा, मेष योनी म्हणजे काय, तर मेष हा शब्द मेंढा या शब्दासाठी वापरलेला आहे. मग तो मेंढा असेल किंवा मेंढी असेल, लिंग काय असेल ते असेल ते महत्त्वाचं नाही. मग हा जो मेष योनीवरचा आहे त्याच्याबद्दल काही अनुभवावरून काही गोष्टी ज्योतिषशास्त्रामध्ये आल्या. त्या अशा आहेत, ह्या व्यक्तींना जन्मजात उत्तम बुद्धिमत्तेचा वारसा असतो. फक्त मेंढरू किंवा मेंढा समोर ठेवायचं नाही, तर आपल्याला त्याचे काही अवगुण आणि गुण, ह्या दोन गुणांचा माणसामध्ये काही अंतर्भाव दिसतो का असा आपण विचारतो. तर ह्या व्यक्तींना जन्मजात उत्तम बुद्धिमत्तेचा वारसा असतो. मेंढरं हुशार असतात नेहमी, लक्षात ठेवा, पण तो वापरतच नाही किंवा वापरला जात नाही. काही मेंढरं आपण म्हणतो की बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये असे लोक आहेत की जे हुशार आहेत पण आपली हुशारी दाखवत नाहीत, काहीच बोलत नाहीत. मग साहेब लोक पण काय करतात, ते बावळटा त्याला काय सांगू नका असं म्हणतात. आणि मग जो खरोखरच काम करत असतो मन लावून त्याच्या बोकांडी जास्त कामं येतात, त्याच्यासमोर फायली जास्त येतात, त्याच्याकडून कामांची अपेक्षा होते. आणि जो काम करतच नाही हा मेंढा आरामशीर राहतो, तेवढाच पगार घेतो सगळ्यांच्या बरोबर, परंतु ह्याला काहीही न करता तेवढा पगार मिळतो. म्हणजे काय आहे, तर हा मेंढा आहे हे मला मान्य आहे, परंतु ह्याच्या हुशारीचा बुद्धिमत्तेचा हा कुठंच वापर करत नाही. त्यामुळे लोकांचा समज होतो की हा बावळट आहे, परंतु हा असतो कुशल, हा बोलतच नाही. आता आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये दोन प्रकारचे मेंढे आहेत, लक्षात ठेवा. दोन मेंढे आहेत. एक मेंढा आहे हा क्षत्रिय वर्णाचा आहे, दुसरा मेंढा आहे तो विप्र वर्णाचा आहे. एक मेंढा आहे तो अग्नितत्वाचा आहे, दुसरा मेंढा आहे तो विप्र वर्णाचा आहे. म्हणजे दोन्ही मेंढे एकदमच दोन्ही मेंढे आपल्याबरोबर आहेत, परंतु दोन्हीचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. त्यामुळे दोन्हीच्या गुणधर्मांचा सुद्धा आपण अभ्यास करायला हवा. आता हा जो मेंढा आहे हा विप्रवर्णीय आहे आणि जलतत्वाचा आहे. त्यामुळे हा शांत स्वरूपाचा, विचार करणारा, बुद्धिमत्तेचा वापर केला नाही तरी चालेल परंतु चुकीचा वापर होणार नाही याचा विचार करणारा हा मेंढा आहे. मग ह्या लोकांना कसं आहे, मेंढरं जशी एकामागे मागे जातात तसे कळप किंवा जरा तो समूह यांच्याबरोबर जाणं हे पसंत करतात. कळपाबरोबर जाणं
सगळ्या मुलांनी काय केलं, आईस्क्रीम खाल्लं, मी पण खाल्लं. अरे तुला चालत नाही ना, त्रास होतो ना, सगळ्यांनी खाल्लं. म्हणजे मला योग्य अयोग्य काय ह्याच्यापेक्षा खळपाबरोबर जाणं पसंत करतो, अशा स्वरूपाची व्यक्तिमत्व ही असतात. त्यामुळं आणि मग नोकरीत किंवा व्यवसायामध्ये चार चौघं काय करतात, ते त्यांच्याबरोबर राहतात. म्हणजेच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याबरोबर राहतात. स्वतःचा विचार काय, स्वतःला पटतं न पटतं असा विचार होत नाही. आणि म्हणून आपल्याकडे सगळ्या प्रशासनामध्ये अशा प्रकारचे लोक असतील तर त्या प्रशासनाला जमवून घ्यायचं आणि आपल्याला त्याच्यावरनं कन्वर्ट करून घ्यायचं, असं करत जगणारी माणसं ही प्रशासनाला हाला हा आणि नाला ना करत त्याच्याबरोबर जगत राहतात. असा फार मोठा वर्ग आपल्याकडे आहे. त्यामुळं आपलं प्रशासन म्हणजे मेंढराचा कळप या स्वरूपाचाच चित्रण आपल्याला दिसून येतं. मग आता ह्याच्यामध्ये ह्यांचा गण बघितला तर तो देवगण आहे. आता हे देवगण म्हणजे काय, हे देवासारखं गुण असलेली माणसं वगैरे असा काय प्रकार नसतो त्याच्यामध्ये. हा एक गट किंवा समूह आहे. हा म्हणजे काय, तर हे गट किंवा समूह म्हणजे ह्यांच्यात देखणेपण असेल, चेहऱ्यावरती ह्यांचे हसरे भाव असतील, ह्यांच्या हातामध्ये काही सत्ता असते आणि मग त्या सत्तेमध्ये हे आपला त्याच्यावरती पगडा असला पाहिजे, माझं ऐकलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, मी थोडा श्रेष्ठ आहे अशा स्वरूपाचं काम त्यांच्याकडे येतं आणि मग त्यांच्यामध्ये तो अहंभाव तयार व्हायला लागतो. मग अधिकार आणि सत्ता इतरांवर आपली कशी राहील यासंबंधीचे आराखडे यांच्या डोक्यामध्ये असतात. बऱ्याच वेळेला हे खरं आणि खोटं याच्यामध्ये वेळ पडेल तसं खऱ्याच्याच बाजूनं जातील असं नाही, पण वेळ पडली तर खोट्याच्या बाजूनं जाऊन सुद्धा खऱ्याला नाही देण्याची शक्यता नाकारता येत नसते. त्यामुळे ह्यांचं वागणं हे दुटप्पी असू शकतं. निश्चितपणे असं आहे अशातला वागणं आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. म्हणजेच काय, गरज पडेल तसा पवित्रा घेणारी आणि आपलं काम फत्ते करत राहणारी ही माणसं देवगणाची असतात. आता ह्या पुष्य नक्षत्रामध्ये ह्यांचा वृक्ष आहे पिंपळ. पिंपळ जो आहे तो आपल्याकडं शनी या स्वरूपाच्या देवतेचा प्रतिनिधी म्हणून पूजा केली जाते. शनी म्हणजे आनंद, लक्षात घ्या. तर पिंपळ हा आपल्याकडे आजही पूजला जाणारा अतिशय, त्याला आपण म्हणतो की मोठा, आणि ज्या झाडामुळे प्रचंड लोकांना सावली मिळते, प्रचंड ऑक्सिजनची निर्मिती होते असं झाड आहे. त्यामुळं खूप लोक या झाडाचा वापर करतात. मग सांगितलं की तुमची आराध्य देवता काय आहे, आराध्य वृक्ष पिंपळ आहे, तर तुम्ही याची पूजा करावी. बरेच लोक या पिंपळाला हळदी कुंकू लावून, फेऱ्या मारून, कुठं काय अमकं तमकं सगळं करतात. हा सगळा पिंपळ जो आहे, ह्या पिंपळाची पूजा किंवा त्याला फेऱ्या मारणं हा सुद्धा एक शरीराचा व्यायामाचाच घटक आहे. समजा खूप जाड माणूस आहे, पचत नाही, बाहेर पडत नाही, त्याला सांगितलं तुम्ही पिंपळाला रोज 108 प्रदक्षिणा मारा, तर बरोबर तो 108 प्रदक्षिणा जर त्या मोठ्या चबुत्र्याला मारत असेल तर त्याचा काय 2-3-4 किलोमीटर इतका व्यायाम झाला की आपोआपच. म्हणजे देवाचा विचार करत असताना डोक्यात आपल्या शरीराचाही विचार यामध्ये होऊ शकतो. म्हणून आपल्याला आराध्य वृक्षाची गरज असते. म्हणून आपण त्या आराध्य वृक्षाचा अभ्यास करत असतो. त्यानंतर ह्यांनी दान काय करावं असं सांगितलं जातं. तेव्हा त्याच्यामध्ये रक्तवस्त्र म्हणजे तांबड्या रंगाचं वस्त्र. मग तुम्हाला काय वाटेल ते वस्त्र द्या, चादर द्या, बेडशीट द्या, शर्ट पीस द्या, पॅन्ट पीस द्या, साडी द्या, ब्लाऊज पीस द्या, तुम्हाला काय असेल ते. पण आपलं दातृत्व जे आहे ना ते चांगल्या प्रकारचं नाही आहे, निश्चितपणे नाही आहे. आपल्या प्रकारचं आपलं दातृत्व जे आहे ते टाकाऊ वस्तू कशा द्यायच्या लोकांना. आपल्याकडे जे टाकाऊ आहे, आपल्याला जे नको आहे, आपल्याला ज्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपल्या म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून निकृष्ट झालेल्या आहेत अशा वस्तू दान द्यायच्या, अशी सगळी परिस्थिती आहे. त्यामुळं आपलं दान जे आहे ते सत्पात्री असत नाही. तर प्रयत्न करा की चांगलं दान मी देईन. रक्तवस्त्रच दिलं पाहिजे असं नाही, पण तांबूस रंगाची काय पांढऱ्या रंगावर फुलं असली तरी आम्हाला चालेल, परंतु असं वस्त्र. आणि दान देताना विचार करायचा मी कुणाला देतो आहे, ज्यांना दिलं त्याने ते वापरावं. जात धर्म पंथ काहीही विचार महत्त्वाचा नाही. गरजू असेल आणि त्यानं ते वापरलं असलं पाहिजे. तर आपण गेल्यानंतर जर त्यानं त्याचा गैरवापर केला किंवा काय केलं तर आपल्याला त्याचं काय होतं तर मनस्ताप होतो. आणि मग आपण जे काही दानधर्म केला त्याचं पुण्य तर नाहीच नाही, परंतु पापात जमा केलो की काय आपण असं वाटावं अशी परिस्थिती येऊ नये. त्याची देवता आहे बृहस्पती. आपण बघितलं की कथेमध्ये बृहस्पती या देवतेनं ज्या पुष्य नक्षत्राची आराधना केली त्यामुळे ही देवता या नक्षत्राची देवता ठरली. त्यामुळं हा बृहस्पती ही जी देवता आहे म्हणजे गुरुच, याची आराधना केली जाते. आणि जर तुम्ही बृहस्पतीची आराधना केली असेल तर निश्चितपणे तुम्हाला सुद्धा त्याची चांगली फळं या पुष्य नक्षत्रावरची मिळतील. आता ह्या नक्षत्रामध्ये हे नक्षत्र कसं आहे, ऊर्ध्वमुखी आणि दृष्टी अंध असे दोन प्रकार आहेत.
ऊर्ध्व म्हणजे वरती, साधारणपणे वरती पाहून चालणारी माणसं अशा स्वरूपाचा याचा अर्थ घेतला जातो. वरती पाहून म्हणजे काय, आपण कधी रस्त्यानं वरती पाहून चाललो तर निश्चितपणे धडकणार, खाली काटे, शेण, काचा काही पडल्यात तर त्याला आपण धडकणार, त्याच्यामध्ये आपल्याला त्रास होणार. तर याचा अर्थ ऊर्ध्व म्हणजे वर पाहून नव्हे, तर आपण भविष्याकडे पुढे पाहून, पुढे मला 10 वर्षानंतर माझी गरज, रिक्वायरमेंट काय आहे, मी काय करायला हवं, मला जर 5 वर्षानंतर अमकं पाहिजे असेल तर मी आत्तापासून कशाची सुरुवात करायला हवी, असा विचार आपण ज्याला करतो त्याला आपण म्हणतो की ऊर्ध्वमुखी नक्षत्र. म्हणजे 12 वाजता जर समजा एक 50 लोकांचं जेवण वाढायचं असेल तर मला 11 वाजता शिजवायला घालून चालणार नाही, तर मी विचार केला पाहिजे की ते 50 लोकांचं जेवण शिजवायला वेळ किती लागेल, एक 3 तास, तर मग मला 8 साडेआठला सुरुवात करायला पाहिजे, तर माझं लक्ष 12च्या काठ्याकडे असणार आहे. म्हणजे मी ऊर्ध्वमुखी आहे, 12च्या काठ्याला माझं सगळं पूर्ण व्हायला पाहिजे हा ध्यास येतो, तेव्हा माझी 8ला सुरुवात होते. त्यालाच आपण म्हणतो की भविष्य काळाचा, मग तो 3 तासाचा असेल, 3 महिन्याचा असेल, 3 वर्षाचा असेल किंवा 30 वर्षाचा असेल, पण पुढचा काळ जो आहे त्याचा विचार करणारी माणसं, म्हणून भविष्य काळाचा विचार कर जगणारी व्यक्तिमत्व होय. हा जर विचार केला तर ह्या लोकांच्याकडं काय आहे, तर पुढच्या काळाचा विचार जो आहे ना तो फार मोठा असतो, आणि काळाचा विचार करणं ही आज आपल्याला फार मोठी गरज ठरलेली आहे. त्यामुळं ही मंडळी वर्तमानात जगत असताना फक्त भविष्याचा ध्यास घेत राहते, असा एक त्यांच्यावरती आरोप केला जातो. परंतु वर्तमानात सुद्धा त्यांनी तितकंच लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे आज काय तुम्ही शिकत आहात, म्हणजे बऱ्याच वेळा एक माणूस मी असा बघितला, तो त्याच्या मुलाच्या शिक्षणावर खर्च न करता फार चिकटपणा करायचा. शाळेतून तुला काय सगळं मिळते का बघ, आपण काय विकत आणत बसायचं नाही, वह्या पुस्तकं क्लासला फ्री मिळते का बघ, दप्तर शाळेतून मिळते का बघ, मुलांचे कुठले तरी पुस्तकं गाईड आणून तो वापर. मग बाबा तुम्ही मला ते पैसे देत नाही का, अरे तुझ्याच भविष्यासाठी मी प्रत्येक महिन्याला एवढी एवढी एफडी करून ठेवायला लागलो आहे. मग वर्तमानात तुम्ही जगणार नसाल तर तुमच्या भविष्याला तुम्ही जर आकार देण्याचा प्रयत्न केला तर वर्तमान जर बिघडलं तर भविष्य कसं असेल आपल्याला. म्हणून वर्तमानाचा तितकाच विचार करायला हवा जितका भविष्याचा आपण विचार करतो. त्यामुळे वर्तमान गमावून आपण भविष्य मिळवू शकणार नाही, हे 100% खरं आहे. त्यामुळे ही ऊर्ध्वमुखी माणसं, पण हे अंधदृष्टी आहे. अंधदृष्टी म्हणजे हेच, दृष्टी अंध म्हणजे डोळे चांगले आहेत आमचे, परंतु आम्हाला व्यवहारातलं शहाणपण येत नाही. हे लोक भोळसटपणात जगत असतात. आता हा जो भोळसटपणा असतो तो आपल्याला खूप लोकांच्यामध्ये दिसतो. म्हणजे बघा, फाटक्या नोटा ह्यांना दिल्या जातात, गप खिशात घालतात, खराब माल दिला जातो, गप घेऊन येतात, किमतीत आणि वजनात फसवणूक होते, आपण शांत बसतो, असू दे कशाला काय त्याचं पाप पुण्य, मग तो अजूनच मस्त होतो. त्यानंतर व्यवहारामध्ये चुकीचं पटवून दिलं जातं, आपण ते चुकीचं पटवून घेतो. त्यानंतर आपल्याला एखादी वाटणी देत असताना डावी दिली जाते, एखादं काम देत असताना आपल्याला जास्त दिलं गेलं असेल तर आपण ते पेललं नाही तरी पण आपण ते करतो, आणि एखाद्याला काहीच काम दिलं नाही असं जर झालं असेल तर फार मोठी अडचण आहे. म्हणजे बघा, एक डबा होता पूर्णपणे मोठा आणि दोघात उचलायचा, तर डबा दोघात उचलला जात नाही. मग शहाणे गुरुजी होते, गुरुजींनी एक काम सांगितलं की एकाला सांगितलं, हे बघ तू टोपण हातात घे आणि त्याच्या डोक्यावर डबा दे. तो डबा जवळ 10 किलोनं भरलेला होता. मग आपण समासमान घेतलं का नाही, एक वस्तू घ्यानं एक वस्तू त्यानं, असं जर झालं असेल तर अंधदृष्टी आहे. ज्याच्या डोक्यावर डबा दिला त्यानं 10 किलोचं घेतलं, आणि ज्याच्या डोक्यावर टोपण होतं ते नुसतं टोपण घेऊन फिरून तिथपर्यंत गेला. आपण दोघांनी मिळून डबा आणला की नाही, अरे अंधदृष्टी आहे का, तू थोडा वेळ घे मी थोडा वेळ घेतो, नाही नाही गुरुजीने आपल्याला दोघांचे दिले, असं जर असेल तर हा माणूस काय झाला, त्यामध्ये सफर झाला. मग आपली अंधदृष्टी, आपण बोलत नाही, आपण ह्या गोष्टी सहन करतो, त्यामुळं अशा लोकांना आम्ही अंधदृष्टीचे लोक असं म्हणतो. त्यामुळं एक दाखवणे आणि दुसरी वस्तू देणे असं आपल्या बाबतीत खूप वेळा होतं. आपल्यात मापात पाप अशी फसवणूक होते. मापात पाप म्हणजे काय, देताना थोडंसं मापात पाप दिलं जातं. आपल्याकडं पाप करण्याची प्रवृत्ती फार लोकांच्या मापामध्ये आहे. त्यामुळं आपण बँकेतून मशीननं मोजलेल्या नोटासुद्धा नंतर काउंटरवर ठेवून मोजतो. याचं कारणच ते आहे, मशीननं 100 दाखवल्यात, परंतु त्या नोटा चांगल्या आहेत काय हे मशीन सांगत नाही. त्यामुळे एखादी फाटकी चिटकवलेली, प्लास्टिक कागद लावलेली, प्लास्टिक सोलो टेप लावलेली, किंवा त्यामध्ये एखादी नोट ही त्या बाजूला नसेल पण दुसऱ्या बाजूला खूप मोठी फाटलेली किंवा काळसर डाग असलेली असते, तेलाचा डाग पडेल, पुन्हा कोण घेत नाही. त्यामुळे आपण म्हणतो की नाही की मापात पाप आहे, बँकेला कळलं नाही का, पण तेवढं आम्हाला काय करायचं आहे, असं होऊ शकतं. ते अंधदृष्टीच्या नक्षत्रामुळं व्यक्तीमध्ये हे गुण असतात. त्यामुळे आपण अंधदृष्टी हा विचार तो करतो. आता ह्यामध्ये नक्षत्रांचे स्वामी म्हणून दिलेलं असतं पंचांगामध्ये. तर ह्यामध्ये हा स्वामी आहे शनी, हे नक्षत्र आहे. त्याला जर महादशेचा विचार केला, ह्या नक्षत्रावर ज्या ज्या व्यक्ती जन्मतात त्यांचं काय आहे, तर त्यांना शनीची महादशा, आणि ती आहे 19 वर्ष.
आता ही 19 वर्ष म्हणजे कशी असते, 24 तासाचं, सुमारे 24 तासाचं नक्षत्र असतं. ह्या सुमारे 24 तासाच्या नक्षत्रामध्ये 19 वर्ष तुम्हाला महादशा आहे. म्हणजे 24 तासासाठी 19 वर्ष असं मांडलं आपण. म्हणजे साधारण आपल्याला हिशोब करण्यासाठी 20 वर्ष असं माना, डोक्यात बरोबर बसतं लगेच तेव्हा. त्यामुळं समजा नक्षत्र अर्ध संपलं आणि अर्ध राहिले तर सुमारे 10 वर्ष आपल्याला काय अजून ही महादशा आहे. समजा 25% नक्षत्र संपलं आणि 75% आहे तर महादशा अजून सुमारे 15 वर्ष आहे. समजा 75% नक्षत्र संपलं आणि 25% उरलंय, आपण भोग्य नक्षत्र फक्त 25%, तर सुमारे 5 वर्ष अजून ही महादशा भोगायची आहे. मग महादशा शनीची भोगायची म्हणजे काय, शनी म्हणजे आनंद. मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात तेवढा आनंद जो असतो तो निघून जातो आणि हा आनंदच गेला की आपण म्हणतो काय करायचं आहे. लोक म्हणतात असं नसतं, आम्ही बघितलंय. पण मला एक मिळालेला अनुभव मी तुम्हाला सांगतो. शनी आणि नक्षत्र काय, एका मुलाची पुष्य नक्षत्राची शांती करायची होती. तर ते काय म्हणले की आम्ही आत्ताच केली नाही, नंतर करतो अमुक. आणि मग त्या आईवडिलांनी त्याच्या 20व्या-22व्या वर्षी केली. मग मी सहज त्यांना विचारलं ह्याचं बालपण कसं गेलं कुठं. तर त्याचा विचार केला तर काय आहे, ते नक्षत्रांना 25% भोगलेलं होतं. 25% नक्षत्र भोगलेलं होतं म्हणजे 75% नक्षत्र संपलेलं होतं. मग जेव्हा विचार केला तेव्हा सुमारे 19 वर्ष ही महादशा आहे. आपण सुमारे 19 वर्ष म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण साधारण 20 वर्ष धरली तर 6 तास त्यानं नक्षत्र भोगलेलं होतं. म्हणजे 4 समान भाग केले तर 25% भाग त्याला नक्षत्राचा त्याच्या वाट्याला आला होता. मग मी जर 20 वर्षाचा विचार केला तर साधारण 5 वर्ष म्हणजे 4.5-5 वर्ष येतात. 4.5 ते 5 वर्ष हे जन्मापासूनचे आहेत, त्याला ही शनीची महादशा आहे. शनीची महादशा म्हणजे आनंद नाही. मग आता हा आनंद नाही म्हणजे कसा मिळाला आपण बघा. 20व्या वर्षी मी त्याची शांती करायला गेलो पण त्याला आनंद मिळाला नाही. मग त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की हा महादशेचा काळ जो आहे की नाही तो तुम्हाला आनंद न देता तुम्हाला विनाकारण तो आनंद हिरावून घेतला गेला. तो कसा काय असं होऊ नाही नाही असं काही नाहीच आहे. मग जेव्हा सगळं झालं तेव्हा त्या बोलत बोलत सहज अशा म्हणाल्या, हा जन्मला आणि 1 महिना 1.5 महिना झाला आणि आमच्या घरामध्ये वाद झाला आणि मग मी जे माहेरी जाऊन राहिले ते 5 वर्षे मी आलेच नाही नांदायला. बरं, आणि 5 वर्ष ह्याला बाबाच माहीत नाही. 5 वर्षानंतर आमच्यात समेट झाली आणि तो बाबा न्यायला आला. आता 5 वर्षे त्या मुलाला वडिलांचं प्रेम नाही म्हणजे त्याच्या आयुष्यातला वडिलांच्या प्रेमाचा आनंद हिरावून घेतला. आता काय करायचं, आता ते पुन्हा मिळेल का, नाही. पुन्हा ते वडील 5 वर्षाचा देतील काय, नाही. हा पुन्हा लहान होऊ शकेल काय, नाही. ह्या जन्मात ते तुमचं आयुष्य तेवढं 5 वर्षाचा आनंद गेला. मग हे आपल्याला पटतच नाही, पण ज्यावेळेला घडतं आणि विचार करतो तेव्हा कळते की नाही हे बरोबर आहे, आपल्याला कळलं नव्हतं. त्यामुळं आता चरणाक्षरी आणि चरणांक हा शब्द दिला आहे. पुष्य नक्षत्रावर पहिल्या चरणावर जन्म झाला तर हू या नावानं आपलं नावरस नाव येईल. दुसऱ्या ह्याच्यावर झाला तर हे या नावानं. तिसरा अक्षर झाला तर हो. आता हो या शब्दावरून नावं नाही आहेत, त्यामुळे बऱ्याच वेळेला काय होतं, होम देव किंवा होम देवी असं नाव दिलं जातं. सांभाळून घ्यायचं आपल्याला काय आहे, याचा प्रत्यक्ष जगण्याशी काही संबंध नाही आहे. पण जी कोण 108 नावांचे जे शब्द दिलेले आहेत तेवढा एक शब्द डोक्यात राहू शकतो. म्हणजे काय, मला काहीही आठवत नाही पण एक माणूस असा म्हणाला की माझं बघा नावरस नाव होम देव आलं होतं, तर मी त्याला सांगेन तुझं जन्मतारीख वेळ नंतर बघू, तुला सांगतो मी की तुझं काय आहे. कर्करास पुष्य नक्षत्र 3रा चरण आहे. इतकं क्लिअर कट आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो. म्हणून ह्या गोष्टी स्मरणात ठेवण्यासाठी ही अक्षरं दिलेली आहेत. त्याला आपण म्हणतो की कॉम्प्युटरला शॉर्ट कीज असतात, तशा ह्या शॉर्ट कीज आहेत. ह्या त्या वेळेला वापरल्या कीच कळतं की ह्याची किंमत काय असते, तसा प्रकार आहे. डा हे 4थ्या चरणाचं अक्षर, तर डावरून कसं नाव असेल, परंतु ते डा दिलेलं आहे. आपण त्याला डावलायचं नाही, नावं ठेवायची नाही. याचं कारण असं की आहे आलेलं भोगायला, ते भोगण्याची क्षमता आपल्याकडे असेल तर आपलं आयुष्य अजून सुखाने जाईल. डावरून मुलगा असेल डामदेव, डामाजी. मुलगी असेल डामदेवी. यापेक्षा जास्त विचार करायचा नाही. कोण असलं नाव ठेवणारच नाही, परंतु हे आपल्याला स्मरणात असलं की आपल्याला सगळं कळू शकतं. आता हा पहिल्या चरणाचा स्वामी रवी, दुसऱ्या चरणाचा स्वामी बुध, तिसऱ्या चरणाचा स्वामी शुक्र आणि 4थ्या चरणाचा स्वामी मंगळ. या पद्धतीने हे आहे. आता हे जे कर्करास आहे, ह्या कर्करास 4 नंबरची रास येते आपल्याकडे. जरी नक्षत्र 8 नंबरचं असलं तरी कर्कराशी 4 नंबरची, मेष, वृषभ, मिथुन आणि 4 नंबरला कर्क. आता ह्या राशीचं कसं, याचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा ह्या लोकांचे प्रॉब्लेम काय असले तर आपल्याला मोती वगैरे घालायला दिला जातो. पण आपण समजा चंद्र म्हणजे मनाचा कारकग्रह आहे, त्यामुळे ह्या लोकांचं जे आहे अतिशय सेन्सिटिव्ह मनाची माणसं ही कर्क राशीमध्ये
दिसतात. जरा काय झालं की मनाला लावून घेतात आणि मग हा जो प्रकार बघितला तर त्यांच्यामध्ये लवकरात लवकर नैराश्य येण्याची शक्यता असते. त्यामुळे ह्या लोकांना फार सांभाळावं लागतं. विप्रवर्ण. विप्रवर्ण म्हणजे काय? विचार करत असताना ज्या व्यक्तीला नेहमी पहिल्यांदा चांगला विचार सुचतो आणि नंतर चुकीचा विचार सुचतो, अशा स्वरूपाच्या विचारांची ठेवण, हायरार्की ज्याला पायरी म्हणतो आपण. पहिल्यांदा बघा, देऊळ बघितल्यानंतर काही लोकांना खालची पायरी दिसेल, काही लोकांना वरचा झेंडा दिसेल. आता तुम्हाला काय बघायची सवय आहे त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे हे लोक आहेत ते पहिल्यांदा वरती विचार करतील म्हणजे टॉपचा आणि मग खाली. समजा पेपरमध्ये जाहिराती आल्यात नोकरीच्या, तर पहिल्यांदा टॉपची चांगली नोकरी कुठल्या बघायची, ती नसेल तर त्याच्या खालची, ती नसेल पण चुकीचं असेल तर पहिल्यांदा शिपाईची नोकरी आहे का, मग मॅनेजरची बघू, इथपासून विचार होत राहणार. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. हॉटेलमध्ये गेलात तर काय खायला आहे, काहीतरी द्या की, असा म्हणणारा माणूस शूद्रवर्णी. काय चांगलं आहे आणि ताजं आहे आता मला सांगा, असा म्हणणारा माणूस विप्रवर्णी. वर्ण हा डोक्यात तुमच्या बसणं गरजेचं आहे. त्यानंतर जलचर म्हणजे काय? तर जलात राहणारे जे प्राणी असतात त्यांच्याबद्दल ह्यांना थोडीशी ओढ असते, त्यामुळे ह्याला जलचर असा शब्द वापरलेला आहे. हे वश्य असतं. वश्य म्हणजे काय? हे लोक ह्यांना वश होतात किंवा हे त्यांना वश करू शकतात. त्यानंतर बऱ्याच लोकांच्या घरामध्ये माशांचं कपाट असतं आणि त्या कपाटात पाणी भरलेलं असतं, त्यात सगळा खर्च करतात. ते अमकं खाद्य टाका, लाईट सोडा, ते मासे फिरवा, ते बघून त्यांना काय आनंद होत असेल. हा प्रकार ज्यांच्या घरी जलचर हे तुमचं वश्य आहे त्यांच्याच घरात दिसेल. 10,000 रुपये घरून खर्च करून ते पेट्या ठेवलेल्या असतात. आता ते मासे पळायचे कशाला? परंतु हौस हा जो भाग आहे तो जलचर या तत्वामुळे येतो. आणि तत्व आहे जल. आता हे जलतत्व म्हणजे काय? पाणी. स्वभावतः स्वच्छ, स्निग्ध, मधुर आणि पवित्र करणारं असतं. त्यामुळं पाण्यासारखा यांचा स्वभाव असतो. ही माणसं पण पाण्यासारखीच असतात. म्हणजे काय? तर स्वच्छ असतील, स्निग्ध असतील. स्निग्ध म्हणजे काय? की ज्याला चिटकलं की पुन्हा लवकर जात नाही. तुपात बोट बुडवून बाहेर काढा, लवकर जातच नाही ते. म्हणजे ह्या लोकांच्या बरोबर किंवा ह्या लोकांच्या जवळ आलेली माणसं लवकर त्यांना सोडून जाणार नाहीत. हे स्निग्ध, मधुर आणि पवित्र करणं. तसेच या जलतत्वाचे वैशिष्ट्य व्यक्तिमत्व पाण्यासारखी शुद्ध, प्रेमळ, मधुरभाषी आणि प्रसन्न असतात. त्यामुळे या लोकांच्याकडे असणारी माणसं ही सुद्धा साधारणपणे नेहमी मनाने, शरीराने आणि विचाराने खुश राहू शकतात. यांच्या दर्शनाने, सहवासाने लोक पवित्र होतात. त्यामुळे आपण म्हणतो की जी लोक मोठ्या पदावर पोचली ती बहुधा सगळी या स्वरूपाची असतात. यांची तहान कधी शमत नाही, त्यामुळं सतत हवेविषयी वाटतात. त्यामुळं आत्ता जरी बाहेर गेलो तर पुन्हा एकदा जाऊन भेटावं असं वाटतं. म्हणून या लोकांच्या सहवासातली माणसं कधी तुटत नाहीत, दुरावत नाहीत. त्यामुळं ह्या राशीवर जन्माला आलेली किंवा ज्यांच्या जन्मनक्षत्रामध्ये रास वेगळी असेल पण लग्न हे कर्क आहे, अशा लोकांबद्दल सुद्धा हाच विचार आहे. त्यामुळे कर्क लग्न समजून घेणं ही आज काळाची गरज आहे. काही वेळा कर्क राशी या पुष्य नक्षत्राची शांती करायला सांगतात. त्याची कारणं बरीचशी आहेत की तुमच्या पत्रिकेमध्ये काय गोंधळ आहे बघायला पाहिजे. गुरु नीचेचा आहे तर चंद्र नीचेचा आहे. जर चंद्र नीचेचा असेल तरी शांतीची गरज आहे, गुरु नीचेचा असेल तरी शांतीची गरज आहे. गुरु राहू युती असेल तरी, गुरु बिघडलेला असेल तरी तुमची संगत चुकीची होऊन तुमच्या आयुष्यात अडचण येण्याची शक्यता आहे. त्यामुळं हे त्या पत्रिकेवरती अवलंबून असेल की का शांती आणि का शांती करायची हे अगोदर समजून घेतल्याशिवाय शांती करणं हे फारसं लाभदायक असणार नाही. त्यामुळं समजणारं वय आणि शांती करून ते आम्हाला सांगणारे गुरुजी हे तुम्हाला लाभायचे असतील तर तुमचं नशीबच चांगलं पाहिजे. म्हणजे मी हे का करतोय, माझ्यात काय बदल केला म्हणजे माझं आयुष्य बदलेल, माझा अँगल बदलेल आणि माझ्या आयुष्याला चांगली दिशा मिळेल, ह्या गोष्टी होणं गरजेचं आहे. नाहीतर नुसती पुष्य नक्षत्राची शांती केली, मस्त लाकडं जाळली आणि अंगार लावून घेतला तर तुमच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. म्हणून पुष्य नक्षत्र याच्यावरती आपण सोनं खरेदी करतो. जर गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर, त्यामुळं बृहस्पती देवता आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग हा आयुष्याचं सोनं करणार आहे. तुमच्या आयुष्याचं सुद्धा सोनं व्हायचं असेल तर विचार करा की आपल्याला सुद्धा सोनं व्हायचं असेल तर आपलं नक्षत्र हे असेल तर प्रयत्न करा, माझ्यात काय बदल केला म्हणजे माझं सोनं होईल. निश्चितपणे तुम्ही सोनं होणार. परंतु तुमच्यामध्ये बदल करणार चांगला गुरु बृहस्पती तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. तो तुम्हाला मिळो अशी मी प्रार्थना करतो आणि थांबतो.